अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील श्रीगोंदा शहरातील पेडगाव रोडवर एक गरीब कुटुंब सोनवणे वस्तीमध्ये राहते. कुटुंब प्रमुख अश्विनी ज्ञानदेव ससाने वय 33 त्या तेथील एका हॉटेलमध्ये मोलमजुरीचं काम करतात. सुमारे 2 वर्षापासून त्या त्यांच्या 2 मुली व एक मुलगा आणि बहीण विद्या भास्कर जाधव हिच्या सोबत त्या ठिकाणी राहतात. त्यांचे पतीशी वाद झाल्याने गेल्या 10 वर्षांपासून ते विभक्त राहून आपल्या मुलाबाळांचे पालन पोषण करत आहेत. हॉटेलमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांची थोरली मुलगी प्रेमा ही आता कुठे वयात आली होती. तिला 17 वर्ष पूर्ण झाले आहेत. अश्विनी हॉटेलमध्ये सकाळी गेल्यानंतर त्यांना घरी यायला रात्रच व्हायची. त्यांच्या 2 मुली आणि मुलगा त्यावेळी घरीच असायचे. त्या पतीपासून विभक्त राहत असल्याने त्यांचा मुलगा बाळांवर फारसा वचक राहिलेला नव्हता. विशेषतः थोरली मुलगी प्रेमा हिची 1 वर्षापूर्वी इंस्टाग्रामवर श्रीगोंदा शहरातील शुभम सुखदेव ओहळ या तरुणाशी भेट झाली होती. त्यानंतर प्रेमा आणि शुभम एकमेकांना समक्ष भेटू लागले होते. शुभम हा माळी समाजाचा होता तर प्रेमा ही मातंग समाजाची होती. दोघांमध्ये तारुण्य सुलभ भावना निर्माण झाल्याने ते दोघे एकमेकांकडे आकर्षित गेले होते. कोणताही सारासार विचार करण्याची क्षमता आता त्यांच्यामध्ये उरली नव्हती. आता ते दोघे एकमेकांच्या घरी येऊ लागले होते. शुभम ओहळ आता उघड प्रेमाच्या सोनवणे वस्तीमधील घरी येऊन तिला सोबत घेऊन जायचा. त्यावेळी प्रेमाने आईला सांगितले की हा शुभम ओहळ आहे, आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. तो माळी समाजाचा असल्याचेही तिने आईला सांगितलं होतं. त्यावेळी आईने तिला विचारलं की त्याचे आई वडील तुला स्वीकारतील का. तेव्हा प्रेमाने सांगितलं होतं की दोघांचे समाज भिन्न असल्याने शुभमच्या आई वडिलांना प्रेमा आवडत नव्हती. बऱ्याचदा शुभम हा प्रेमाची आई अश्विनी घरी असतानाच भेटायला यायचा. त्यावेळी तिची आई त्या दोघांनाही समजायची. दोघांचाही समाज वेगवेगळा आहे, तुमच्या समाजाला हे मान्य होणार नाही. वडिलकीच्या नात्याने अश्विनीने दोघांनाही समजावले असले तरी दोघांचा प्रेमाचा जोर चढल्याने ते कोणाचे ऐकून घेण्यास अजिबात तयार नव्हते. ते आपल्या धुंदीत वावरत होते. अलीकडे 3 महिन्यांपासून म्हणजे मार्च 2026 पासून प्रेमा ही शुभम ओहळ याच्यासोबत त्याच्या घरी म्हणजे श्रीगोंदा शहरातील काळकाई चौक येथे राहू लागली होती. दोघेही तरुण असल्याने सुरुवातीला शुभम आणि प्रेमा यांचे चांगले जमत होते. 1 महिना उलटून गेला आणि प्रेमाला शुभमच्या खऱ्या स्वभावाचा अनुभव येऊ लागला. एप्रिल महिन्यात प्रेमाने आपल्या आईला एक अनोळखी फोनवरून फोन करून सांगितलं की शुभम व त्याच्या आई वडिलांनी मला खूप मारलं आहे, तू लगेच माझ्या घरी ये आणि मला इथून घेऊन जा. तिने असं सांगितल्याने तिची आई अश्विनी शहरातील काळकाई चौकात प्रेमा राहत असलेल्या तिच्या घरी गेली. अश्विनीने प्रेमाला बघितले तर तिची अवस्था खूप वाईट झाली होती. तिला मारझोड झाल्याने तिचे अंग सुजले होते. रडून रडून चेहरा काळवंटला होता. तिची अशी अवस्था बघून तिच्या आईला रडूच कोसळले. आपले अजान मुलीला न्याय मिळावा यासाठी अश्विनी प्रेमाला घेऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आली. तेथील ड्युटीवर ठाणे अंमलदारांची भेट घेऊन तिने तिची कर्मकथा त्यांना सांगितली. त्यानंतर ठाणे अंमलदारांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन तिची तपासणी करून येण्यासाठी मेडिकल यादी पाठवली. मेडिकल करून शुभम याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुन्हा पोलीस स्टेशनला या असे त्या दोघींनाही सांगितलं. अश्विनी प्रेमाला घेऊन श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आली. त्यावेळी शुभम ओहळ चौकशी करत ग्रामीण रुग्णालयात आला. कदाचित त्याला पुढे येणाऱ्या अडचणीविषयी कुणीतरी सांगितलं असावं, त्यामुळेच तो तातडीने ग्रामीण रुग्णालयात आला. त्या दोघींची माफी मागत प्रेमाला जबरदस्तीने तो आपल्या सोबत घेऊन गेला. त्यानंतर प्रेमा आणि शुभम मध्ये वाद होऊ लागले. तिला तो मारहाणही करू लागल्यामुळे अश्विनीला टेन्शन आले. कधी काय फोन येईल, निरोप येईल याचा धसका तिने घेतला होता. बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अश्विनी घरी असताना श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस तिच्या घरी आले होते. त्यांनी सांगितले की तुमच्या मुलीचा खून झाला आहे. पोलिसांचे हे शब्द ऐकून अश्विनीच्या पायातील ताणच गेले. ती खालीच बसली. पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनला येण्यास सांगितलं. त्याप्रमाणे अश्विनी आपली बहीण विद्या भास्कर जाधव हिला घेऊन पोलीस स्टेशनला गेली. सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजीची ही घटना. शुभम हा प्रेमाला घेऊन श्रीगोंदा शहरातील काळकाई चौकात राहू लागला होता, पण त्यांच्यातील वाद काही मिटत नव्हता. दररोज त्या दोघांमध्ये भांडण होतच होते. यात शुभमला प्रेमाच्या चारित्र्याचा संशय येऊ लागला. त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला असला तरी काही दिवसांपासून शुभमला प्रेमाच्या चारित्र्यावर शंका निर्माण झाली. कदाचित तिच्या मोबाईल मध्ये काही गोष्टी त्याला खटकल्या असाव्यात. त्याने याविषयी तिला जाब विचारला आणि त्यातून वादावादी सुरू झाली. नंतर ही वादावादी हातघाईवर आली आणि शुभमने रागाच्या भरात प्रेमाला लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने घरातील एक फरशी उचलून प्रेमाच्या
डोक्यात घातली आणि ती निश्चित होऊन पडली. त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती मरम पावल्याचे लक्षात आल्यावर शुभमची पाचावर धारण झाली. काय करावे हे त्याला सुचेनाशी झाले. त्याने प्रेमाचा मृतदेह घरात ठेवून घराला कुलूप लावले आणि तो अहिल्यानगर तालुक्यातील अरणगाव येथे आला. तिथे त्याचे आई वडील राहत होते. घरी गेल्यावर वडील सुखदेव यांना सारी हकीकत सांगितली. त्याच दिवशी दोघे बाप लेक तडक श्रीगोंदा येथील काळकाई चौकातील घरात आले. आता या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार त्यांनी केला. हा मृतदेह कुठेतरी दूर नेऊन जाळून टाकायचा असे त्यांनी ठरवले. त्यासाठी शुभम स्कूटी घेऊन पेट्रोल पंपावर गेला. पंपावरून त्याने पेट्रोल आणले. रात्री उशिरा घरातील एका गादीमध्ये मृतदेह दुमडून त्या दोघांनी प्रेमाचा मृतदेह गुंडाळला. कोणाला काही शंका येऊ नये म्हणून गादीच्या आजूबाजूला कापड लावले. दरम्यान प्रेमाचा खून केल्यानंतर शुभमने त्याच्या जवळच्या एका मित्राला त्याच्या हातून प्रेमाचा खून झाला असून मृतदेह जाळून टाकून त्याची विल्हेवाट लावणार असल्याचं सांगितलं. ठरल्याप्रमाणे मंगळवार दिनांक 16 जून 2026च्या मध्यरात्री, बुधवार दिनांक 17 जून 2026च्या पहाटे सुखदेव ओवळ आणि शुभम ओवळ यांनी प्रेमाचा मृतदेह स्कूटीच्या मध्ये ठेवला. स्कूटी चालवायला शुभम बसला. त्याच्या मागे वडील बसले. श्रीगोंदा शहरापासून सुमारे 3.5 किलोमीटर अंतरावर श्रीगोंदा कोळगाव रस्त्यावरील वडाळीच्या जंगलात ते आले. जवळपासची लाकडे गोळा करून ती प्रेमाच्या मृतदेहावर टाकली. त्यावर पेट्रोल ओतून त्या नराधामाने तिला पेटवून दिले. आपला कार्यभाग आटोपल्यानंतर बऱ्याच उशिराने ते दोघे जण घरी आले. त्यांना वाटले पुरावा नष्ट केल्याने आपण सुटलो, आता काळजी करायचे काही कारण नाही. मात्र कितीही जवळचा मित्र असला तरी त्याच्या या जागरूक मित्राने त्याची जबाबदारी पार पाडली. अहिल्यानगर मधील त्या मित्राने शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन शुभम ओवळने केलेल्या कारनाम्याची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक यांनी या घटनेची माहिती तात्काळ श्रीगोंदा येथे नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक यांना दिली. त्याने त्वरित दखल घेत आपली सहकारी टीम घेऊन घटनास्थळी पोहोचले. श्रीगोंदा पोलिसांनी 17 जून 2026 रोजी या प्रकरणातील आरोपी शुभम ओवळ व त्याचे वडील सुखदेव ओवळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली देऊन घटनास्थळ दाखवले. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.